सोडायचे, नंतर एक्सेलचे, पॉवर पॉइंट, आउटलुक आणि इंटरनेट या सिक्वेन्सने जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सोडलं तर डेफिनेटली तुम्ही सगळेजण तुम्ही पास होऊ शकता. बरोबर? नाही तर धरले की सोडलंय तर कन्फ्युजन होऊ शकतं. तर सो ते कन्फ्युजन मी तुम्हाला याच्यापुढे एक बेटर सोल्युशन देणार आहे. तिला नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर या मॉक एक्झाम मध्ये टोटली तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि त्या 50 प्रश्नामध्ये जे काही थेअरी, ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल असा दोघांचा एक कॉम्बिनेशन्स आहे आणि त्या कॉम्बिनेशन्स मध्ये तुम्हाला पुढे जायचंय. लास्ट एंडिंगला तुमची मॉक आत्ताची की मी तुम्हाला मॉक एक्झाम दाखवणार आहे तीच बऱ्याच जणांनी मला वाटतं मॉक एक्झाम सोडलेली पण आहे आणि त्यानंतर तुम्ही इरा सेशन मधूनही मॉक एक्झाम सोडलेले आहे. तर या मॉक एक्झाम मधून मी तुम्हाला दाखवणार आहे की कमी वेळेमध्ये एकदम परफेक्ट पास पण कसं होऊ शकतात आणि तुमचा स्कोरिंग पण कसं वाढू शकतो हे तुम्हाला याच्यामधून मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टार्ट मॉक एक्झाम वरती आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोरचा आलेला जो काही डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्ड मध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट जे काही टूल्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम तुमच्या समोर जो काही आता एक डेमो फोटो आहे तर यामध्ये तुम्ही जो काही तुमचा इरा लॉगिन मध्ये तुम्ही तुमचा फोटो पाहिलेला आहे, तुमचं नाव वगैरे पाहिलेलं आहे तर ते इथं तुमच्या समोर डिस्प्ले होईल. तर इथं प्रत्येक कम्प्युटरला कॅमेरे लावले जाणार आहेत, वेब कॅमेरे असतील. त्या वेब कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच लाईव्ह एक्झाम देताय का हे सगळं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह कॅप्चर होणार आहात. त्यानंतर आफ्टर तुम्हाला दुसरं ऑप्शन्स आहे काउंटडाऊन. काउंटडाऊन मध्ये काउंटडाऊन हे फक्त एक्झामचं लाईव्हचं नाही. लाईव्ह खूप मोठी आहे. पीईटीचा घोटाळा झाला, काउंटडाऊन संपलं. बरोबर? असं काही एक्झाम येऊ शकतात, अनेक एक्झाम येऊ शकतात, लाईव्ह परत परत येणार नाही. त्यामुळे लाईव्हचा आनंद घ्यायचा असेल तर परफेक्शन अगोदर वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. वेळेला जर महत्त्व दिली तर वेळ आपल्याला महत्त्व देणार आहे आणि वेळेला जर नाही महत्त्व दिलं तर वेळ आपल्याला महत्त्व देणार नाही. त्यामुळे आपण यावरती फोकस करायचंय. इथं काउंटडाऊन मध्ये तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 60 मिनिटाची तुमची एक्झाम असेल म्हणजे 1 तासाची एक्झाम असेल. 1 तासामध्ये तुम्हाला टोटल 50 प्रश्न असतील आणि 50 क्वेश्चन्स मधून तुम्हाला पास होण्यासाठी 20 मार्काची गरज आहे किंवा 20 क्वेश्चन तुम्ही परफेक्टली सोडणं गरजेचं आहे. यामध्ये विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा 2 लेवल दिलेले आहेत. 2 लेवल पैकी तुम्हाला फर्स्ट लेवल दिलेली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आणि दुसरी लेवल दिलेले प्रॅक्टिकल क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 3 लेवल दिलेले आहेत. त्यापैकी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. तर लेवल 1 मध्ये 6 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेवल 2 मध्ये पण 6 दिले, लेवल 3 मध्ये पण 3 दिले. म्हणजे ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह मध्ये टोटल 15 क्वेश्चन्स आहेत आणि 15 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला 3 कॉलम मध्ये अटेम्प्ट्स अँड रिमेनिंग मध्ये ऑप्शन दिलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही ही जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 15 दिले या 15 मधून 6, 6 आणि 3 असे त्याला स्प्लिट केलेले आहे. तर हे 15 क्वेश्चन्स. त्यानंतर प्रॅक्टिकल कडे जर आपण गेलो तर यामध्ये टोटल 14, 14, 7 असे 35 दिलेले आहेत टोटल. तर हे 35 क्वेश्चन तुम्ही पाहताय की या लेवलला याच्या पद्धतीने क्रायटेरिया अटेम्प्ट्स मध्ये 0 आहे. म्हणजे जर तुम्ही अटेम्प्ट्स केलं की तिथे तो सबमिट होणार आहे. रिटर्न तो क्वेश्चन परत तुम्हाला डिस्प्ले होणार नाही. तो रिमेनिंग मधून मायनस होणार आणि अटॅम्प्ट मध्ये तो सबमिट होणार. तर या पद्धतीने तुमचा असणारा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल क्वेश्चनचा डॅशबोर्ड. त्या डॅशबोर्ड वरून तुम्हाला काही अंदाज येतोय का? काय अंडरस्टँडिंग होतंय का? ते काय असेल तर तुम्ही चेक करा. लेवल 1 मध्ये जर आपण पाहिलं आपला क्रायटेरिया जो पासिंग क्रायटेरिया आहे लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आपल्याला 6 दिलेले आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये लेवल 1 मध्ये 14 दिले. तर इथंच आपण लेवल 1 मध्ये तुमचा पासिंग क्रायटेरिया कंप्लीट होतोय. तर लेवल 2 आणि लेवल 3 कडे जाण्याची पण गरज नाही. पास जर व्हायचं असेल तर आणि ज्याला तुमचा स्कोरिंग इन्क्रीज करायचा आहे तर लेवल 2 लेवल 3 आपल्याला सोडायचे. बरोबर? आता आपण सेकंड फ्लोअरला आहोत. याचा बेस काय सांगू शकता तुम्ही? आपण सेकंड फ्लोअरला आहोत पण आपण स्थिर आहोत. याचा बेस काय तुम्ही सांगू शकता का? पाया. याचा बेस हाच बेस आहे. पायाच आहे ना. पाया स्ट्रॉंग आहे म्हणून आपण सेकंड फ्लोअरला रिलॅक्स आहोत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा पहिलीच लेवल तुमचा पासिंग क्रायटेरिया तुमचा पाया स्ट्रॉंग करते. पण आपल्यामध्ये स्पर्धा लागली. काय झाले? कॉम्पिटिशन्स लागले. काय? मला तुमच्या पुढे जायचं, माझा स्कोरिंग वाढला पाहिजे. बरोबर? मला जास्त मार्क मिळाले पाहिजे. या स्पर्धेमुळे बरेच मुलं फेल पण होतात.
तुम्हाला याच्यातून गाईडलाईन द्यायची आहे की तुम्ही सगळेजण इझिली कसे पास होऊ शकतात. तर या कन्सेप्ट मध्ये पहिला बेस तुम्ही स्ट्रॉंग करा. तर तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर पुढच्या या 3 लेवल कशा दाखवलेल्या आहेत आपण हे पाहूया. पहिली लेवल 1 मध्ये दाखवली लो डिफिकल्टी. नावात काय आहे? लो डिफिकल्टी. लो म्हणल्यानंतर तुमची एनर्जी लो नाही करायची, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. तर लो डिफिकल्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 येतं आणि प्रॅक्टिकल 14 दिलेले येतं. बरोबर. त्यानंतर लेवल 2 मध्ये चला मीडियम डिफिकल्टी. ग्राफ वाढलाय का त्याच्या लक्षात? मीडियम डिफिकल्टी मध्ये त्यानुसार क्वेश्चन दिले, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल टोटल 20 क्वेश्चन येतं, 6 आणि 14. त्यानंतर हाय डिफिकल्टी मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल काय येतं 10 क्वेश्चन दिले. तर लक्षात ठेवा, पहिली लो मध्ये 20, त्यानंतर मीडियम 20 आणि त्यानंतर हाय डिफिकल्टी 10, असे टोटल 50 प्रश्न. लाईफ पण अशाच पद्धतीने असते. लक्षात, अगोदर खूप काही त्या लेवल आपल्याला कंप्लीट करावं लागतात, पण अजूनही असं वाटतं सक्सेस दिसतच नाही. तुम्हाला किती जणांना तुमचं सक्सेस दिसतंय? किती जणांना असं वाटतंय की मी 100% सेल एक्झाम ही पास होऊ शकते? किती जणांना वाटतंय? हात वरती करा. कसलाही आधार न घेता. काहींचे हात अजून एकदम खाली आहेत, म्हणजे याचा अर्थ समजायचे की शॉर्टकट मध्ये पास होणार आहेत का? ओके. आता तुमचा कॉन्फिडन्स. बरोबर. समजा जर फेल झाले तर दोष कोणाला देणार? माझ्याकडे कुठे आले पाहिजे का तुमच्याकडे झाले पाहिजे का? हा दोषी आपण काय केला पाहिजे? ऍक्सेप्ट केला पाहिजे. सांगायचं तात्पर्य लाईफची एक्झाम ही अशाच पद्धतीने असते. कोणती एक्झाम त्या लेवलला आपण जर दिली तर डेफिनेटली आपल्याला याचे चेंजेस दिसेल. तर यामध्ये तुम्ही चेक करा. आता आपण पहिल्या या तीनही लेवल हा डॅशबोर्ड सगळ्यांना अंडरस्टँड होतोय का? येस. आणि देन एंड एक्झाम पण तुम्हाला ट्रान्सलेटिंग ऑप्शन दिलेला आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सबमिट आन्सर दिलेला आहे आणि सबमिट आन्सर बटन मध्ये तुम्ही जर चेक केलं तर प्रत्येक स्टेपला वेगवेगळं स्क्रोल करून घ्यायचंय आणि प्रत्येकाला वेगळं सबमिट आन्सर बटन दिलेलं. साइडला तुम्हाला स्क्रोलिंग बार दिलेला आहे पहा. त्या स्क्रोलिंग बारला तुम्हाला काय करायचं? स्क्रोल करायचं. जर माऊसचं बटन काम नाही केलं स्क्रोलिंग, त्याला तुम्ही काय करू शकता? मूव्ह करू शकता पहा. तर अशा पद्धतीने तुमचा हा पूर्ण डॅशबोर्ड आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या पासिंग क्रायटेरिया. हा डॅशबोर्ड सगळ्यांना समजलाय का? नक्की. आता काही कन्फ्युजन आहे का? नाही. तर हा कन्फ्युजन असेल तर आपण पहिला ऑब्जेक्टिव्ह लो डिफिकल्टी मध्ये जाणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन 1 दिलाय, पण चेक करा तुम्ही जर मराठी सिलेक्ट केली त्यामुळे तुम्हाला इंग्लिश मध्ये पण क्वेश्चन दिले, मराठी मध्ये पण दिले. त्यानंतर पहिले काय? समरीचे पीएफ खाते तपशील तपासण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? असं तुम्हाला इरामध्ये पण क्वेश्चन होता का? लक्षात ठेवा. तोच क्वेश्चन दिलाय, विच ऑप्शन्स यू चूज टू चेक द समरी पीएफ अकाउंट डिटेल्स. तर यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, बट त्याचे इमेज दाखवलेले आहेत पहा. इमेज वरती एरो पॉइंटर जर घेऊन गेला की तुम्हाला इमेज मध्ये तुम्हाला इथं जे हायलाइट केलेले एरिया आहे तुम्हाला याला फोकस करायचं, बाकीचं सगळं ब्लर करायचं. तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचं. बरोबर. नाहीतर समोर हे डॅशबोर्ड आलाय तर तुम्ही त्याला वाचत बसू नका. बरोबर. त्याला वाचत बसलं हा टायमिंग तुम्हाला वाचवणार आहे का? तो थांबतोय का? नाही थांबणार. तर प्रॉपर लगेच फोकस करायचं. असं रेड लाईन हायलाइट झालं का चेक करायची का आवर सर्व्हिस दिले का. त्यानंतर पुढच्या मध्ये जा. यामध्ये ई पासबुक दिलेले आहे का. त्यानंतर त्याच्या पुढे चला, काय दिले? ऑनलाइन क्लेम दिले का. आणि त्यानंतर पुढचे चला, ईपीएफ कॉर्नर दिलेला आहे. तर याचे हे उत्तर आहे. किती जणांनी इरामध्ये हा क्वेश्चन सोडलेला आहे? त्यालाच याचा आन्सर येणार. तर आता हे आन्सर हेच आहे असं किती जणांना वाटतं? 4 नंबरचं. 1 2 3 4. मला तर नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटते तुम्हाला परफेक्ट आन्सर. परफेक्ट की करेक्ट आहे? परफेक्ट आहे. ओके. तर आपण याच्यावरती काय करूया? क्लिक करूया. तर समजा असे परफेक्ट आन्सर सोडण्यासाठी सबमिट वरती क्लिक करा. इथून तुम्हाला रिमेनिंग मधून तो मायनस झालाय आणि अटेम्प्ट्स मध्ये तो काय झालाय? सबमिट झाला. आता तो प्रश्न रिटर्न परत दिसणार नाही. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन वाचा. मॅन मीन्स. ज्यांनी इकडचा थेरी ऍप मध्ये सोडले त्यांना हा पहिलाच प्रश्न होता.
FAQ नावाचं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स होते. काय कोण सांगते? कुठे येते आन्सर? पाठीमागं दिसतंय का मॅडम? दिसत नसेल तर पुढे या. चला चला तिघी पण चला. येते तुम्हाला? हा काय मॅडम? मेट्रो 3 नंबरचा. येस. सबमिट आन्सर वरती क्लिक करायचं. परफेक्ट आहे का मॅडम? येस. आता हे दोनही प्रश्नचे आन्सर आपण सबमिट करू. आता ते प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. त्या आयटम्स मध्ये काय झाले? जमा झाले. आता मला सांगा मॅडम मी किती वेळ घेतला? हा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किती वेळ लागला तुम्हाला? 10 ते 15 सेकंद. बरोबर. तुम्हाला किती वेळ लागला मॅडम? 10-15 सेकंद. म्हणजे ऍक्च्युअली काय झालं? त्यांची त्या क्वेश्चनची कनेक्टिव्हिटी काय होती? पॉवरफुल होती. आता बाकी त्यांची कनेक्टिव्हिटी नव्हती. काय कारण आहे? असं तुम्हाला मला याच्यातून क्रायटेरिया दाखवायचं. जे परफेक्ट आन्सर आहे, जे परफेक्ट आन्सर आहे असेच अगोदर सबमिट करायचे. सिक्वेन्स वाईज काहीच करायचं नाही. जे तुम्हाला परफेक्ट त्याचा आन्सर किंवा त्याचा मार्क मिळवून देतील असेच तुम्हाला अगोदर काय करायचे? सबमिट करायचे. आणि सबमिट करताना लक्षात ठेवा या स्टेपचा आपण वापर करू. मी तुम्हाला त्याचं एक कंडिशन दाखवतो कशा पद्धतीने असेल. ओके. तर मला सांगा परफेक्ट आणि करेक्ट हे दोन वर्ड्स आहेत. परफेक्ट आणि करेक्ट हे दोन वर्ड्स आहेत. मॅडम हे दोन्हींचं पण प्रोनाउन्सिएशन करायचं. फास्ट लिहा. ओके. येस. बोलायचं मॅडम. प्रोनाउन्सिएशन मध्ये बोलायचं. परफेक्ट आणि करेक्ट मी जसं बोललो त्या पद्धतीने. पूर्ण समजलं? परफेक्ट आणि करेक्ट. हां. परफेक्ट आणि करेक्ट. परफेक्ट आणि करेक्ट. Perfect and correct. 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 समजलं? मला सांगा सगळ्यात जास्त एनर्जी कशाला लागली? हा मॅडम एनर्जी कशाला लागली? परफेक्ट. परफेक्ट ना. परफेक्ट. परफेक्टला नाही गेला. पण आता परफेक्टला काय म्हणतात मराठीमध्ये? बरोबर. बरोबर. परफेक्टला काय म्हणतात? बरोबर. परफेक्टला बरोबर. बरोबर. हा व्यवस्थित. बर. हा बरोबर. बरोबर. चुकीचं आहे. चुकीचं आहे? हा बरोबर नाहीये त्याचा अर्थ पण मला माहिती नाही ना. हा अचूक. व्यवस्थित. बरोबर. 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 मग करेक्टला काय म्हणतात? बरोबर. करेक्टला बरोबर आणि परफेक्टला बरोबर असं कसं काय होऊ शकतं? परफेक्टला परिपूर्ण म्हणतात. काय म्हणतात? परिपूर्ण. आणि करेक्टला बरोबर म्हणतात. तुम्ही चेक करा ना तुम्हाला आतापर्यंत जेवढं ठरवलंय ते करेक्ट होतं का परफेक्ट होतं? तुम्ही जेवढं ठरवलं ते सगळं बरोबर होतं का? काहीच बरोबर नाही झालं आतापर्यंत आपल्यावर. झाले का काय बरोबर? काहीच बरोबर नाही. आता कोणतंही काम आहे ना करेक्ट नका करू, परफेक्ट करा. परफेक्टची फिलिंग एक आउटस्टँडिंग फिलिंग असते पहा. आणि करेक्ट फक्त काय करतो? नॉर्मली सॅटिस्फाईड. त्यामुळे तुमचा प्रत्येक आन्सर जसा मॅडमने दोन्ही मॅडम तुमचं नाव? हा तुमचं. हा अनुष्का मॅडम. मॅडम तुमचं नाव? आता मला माहिती आहे तुम्ही तुम्हाला काय विचारलं सगळ्यांना. विदिका मॅडम आणि अनुष्का मॅडम साठी क्लॅपिंग करतात का? काय कारण त्यांनी कसलाही वेळ वाया न घालता त्यांनी आन्सर जे दिलेलं आहे ते परफेक्ट आहे. बरोबर. हे तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे, फील झालं पाहिजे की तुम्ही हे जर सबमिट केलं डायरेक्ट एडिट केलं 2 मार्क मिळाले पाहिजे. ओके. असे परफेक्ट आन्सर तुम्हाला अगोदर सोडायचे, करेक्ट सोडायचे. करेक्ट म्हणल्यानंतर आतापर्यंत तुम्ही जेवढे करेक्ट सोडले तेवढे कधी बरोबर आलेच नाही. त्यामुळे असं काही सोडू नका ज्यामुळे तुमचे मार्क जातील. नाहीतर मी सगळे सोडले सर आता काय करू? हा प्रश्न तयार झाला की एंड करायचा आहे आणि शेवटचा रिझल्ट पण
आता काय करू, एंड झाला, असंच रिझल्ट येऊ शकतो. तर मला वाटतं आपल्याला थांबवायचंय आणि परफेक्ट आन्सर. आता क्वेश्चन जर पाहिलाय, हा क्वेश्चन तुम्हाला येतोय का? येतोय? येस. मॅडम मी लगेच कॅच करा. त्याला क्यूआर म्हणतात. काय म्हणतात? क्यूआर सिस्टम. क्यूआर स्टँड फॉर क्विक रिस्पॉन्स. हा मॅडम काय आन्सर आहे? फोर्थ आन्सर आहे पहा. टू कनेक्ट कम्प्युटर टू नेटवर्क ॲज इन एक्सटेन्शन कार्ड. म्हणजे ऍक्च्युली मॅडमना कसं काय, म्हणजे मॅडम मध्ये काही AI बसवलंय, काय वेगळं आहे? आता मॅडमची प्रशंसा केल्यानंतर बाकीच्यांना असं फील होतं, अजिबात फील होत नाही. काही गरज नाही. असं होऊ शकतं तर मॅडमने 2 स्टेप पुढे जाऊ शकते. सक्सेस म्हणजे कोण आहे? तोच आहे की इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतो. आणि तो सक्सेस कडे पाहून नाही करत, तो विनिंग कडे पाहून सक्सेस होत असतो. आणि आपण सगळे विनर कडे पाहून सक्सेस व्हायचा विचार करत असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यामुळे नेहमी विनिंग कडे पाहून फोकस करा. डेफिनेटली तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं स्टेटमेंट घडू शकतं. तर हे जर आन्सर परफेक्ट आहे तर याला टाइम मॅडम कडे कमी लागला आहे. तर सबमिट आन्सर वरती क्लिक करूया. तर जर समजा रॉंग झालं तर स्टेप वेगळी असू शकते. पण आता यामध्ये पुढचा 4 नंबरचा क्वेश्चन गुणाला येतोय का? आता तुम्ही जो वेळ आहे आता तुम्ही थांबवता, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही जेवढं विचार करताय, जेवढं विचार करताय त्याला पूर्ण व्यवस्थित लर्निंग करताय, त्यानंतर मी सिलेक्शन करणार आहे आणि एवढा वेळ त्याच्याकडे जर पाहत बसला तर त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे असं वाटतं का? त्याच्यावर कशाला टाइमपास करताय? तुमच्याकडे ऑप्शन आहे ना, स्क्रोलिंग ऑप्शन आहे, त्याला स्क्रोल करून पुढे जाऊ शकता. त्या क्वेश्चनला तुम्ही होल्ड करा. काय प्रॉब्लेम आहे का? एखादी जागा जर समजा इथून नाली आहे आणि तुम्हाला त्याला पास करायचं, तुम्ही काय करता? त्या नालीमधून जाता की नालीवर उडी मारून जाता? म्हणजे मला वाटतं बाकीच्या नालीमधून जातात. अरे उडी मारूनच जाणार ना. त्याचा पाय भरले चालेल, आपण नंतर फोन करू. ऑप्शन आहे तुमच्याकडे की याच्यावरती एवढा वेळ देत बसू नका की मला हे येतच नाहीये तरी पण मी विचार असा करतो की तुम्हाला आलंच पाहिजे. तर तुम्ही वेळ जातोय बरं. आणि विशेष करून तुम्हाला माहिती आहे तुमचा जो ब्रेन आहे ना, तुमचा जो माइंड आहे ना, डिस्टर्ब पण होतो. तर असे प्रश्न सोडण्यासाठी वेळ घालू नका. मी काय सांगितलं तुम्हाला? परफेक्ट आन्सर असे सोडा ज्यामुळे तुमचं याच्यामुळे तुमचं आन्सर. मी सांगितलं कमी वेळेमध्ये जर आपल्याला सोडायचं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही. स्क्रोल करा. स्क्रोलिंग ऑप्शन दिलेलं आहे तुमच्याकडे, स्क्रोल करून तुम्ही पुढे चला. 5 नंबरचा क्वेश्चन दिलाय, जर तोही येत नसेल 6 नंबरचा क्वेश्चन दिलाय, त्याकडे तुम्ही जाऊ शकता. येते का कुणाला? एक मिनिट सर, एक मिनिट सर, एक मिनिट सर. तुमचा विचार स्क्रोल व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे स्क्रोलच व्हाय, विचार स्क्रोल व्हायला. तुमची थिंकिंग पॉवर पण स्क्रोलिंग झाली पाहिजे. ओके. आता काय समजलं? ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला फक्त अटेम्प्ट्स परफेक्ट 3 येत होते, बाकीचे एक नाही आहे. तर मग त्याला सबमिट करायचंय का? नाही करायचं. होल्ड करा. काय करा? होल्ड करा. आणि त्यानंतर एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अगोदर फक्त ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया कंप्लीट करायचं. कोणता? ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया कंप्लीट करायचे. अगोदर फील झालं पाहिजे 50 किंवा 60 मिनिटाच्या आतमध्ये की मी ऑब्जेक्टिव्ह पास झाले पहिल्या लेवल मध्ये. बरं लक्षात, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तर पहिल्या लेवल मध्ये लो डिफिकल्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये 3 सोडले परफेक्ट आहेत. आता तुम्हाला मीडियम डिफिकल्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह वरती क्लिक करायचंय. प्रॅक्टिकल सोडायचे नाही. क्लिअर? त्यानंतर इमेज पाहिजे तुम्हाला आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर करायचं. किती जणांना येते पहा बरं. येते का कोणाला? तुम्ही त्याच्याकडे पहा, मी तुमच्याकडे पाहतो. कोणीतरी बोला ना, स्क्रोल करा.
स्क्रोल करायचं का? तुम्ही तर त्याच्याकडे पाच वाजता नक्की काय चाललंय आपल्याला त्याचा शोध नाही लावायचा नाही ना, काय प्रॉब्लेम नाही. मला एक प्रामाणिकपणे सांगा, आतापर्यंत तुम्ही जेवढं तुम्ही नर्सरी पासून, नर्सरीच असते ना, नर्सरी पासून इथपर्यंत प्रवास केला, किती पर्सेंट तुमच्या ब्रेन मध्ये जेन्युइन स्टोअर आहे? ब्लँक आहे ना? कशाला एवढा विचार करता? नाही येत ना, इग्नोर करा. काय करा? इग्नोर करा ना. जे येते ना त्याच्यावर फोकस करा. तुम्ही जे येते ना, म्हणजे मला काही मुलांनी म्हणजे असे प्रश्न विचारतात, सर सर हे झालंच नाहीये. बरं जे झाले ते तर येते का तुला? हो मला ते सगळंच येत आहे. बरं मग मला त्या प्रश्नाचं उत्तर काय सांग बरं. म्हणजे सर हा प्रश्न सोडून सगळं झालेलं आहे. असं कसं काय होऊ शकतं? जी सांगायचं तात्पर्य काय, जे झालंय त्याच्यावर एवढा फोकस करा, जे झालंय ना त्याला ब्लर करा ना. तर ते ब्लर केलं पाहिजे, तोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी मिळणार नाही. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, हा प्रश्न येत नाही स्क्रोल, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे सर हा प्रश्न येत नाही स्क्रोल करा. ओके, त्यानंतर आपल्याला काय करणार आहोत, पुढे घेऊन जाणार आहोत. प्रश्न वाचलाय का? डब्ल्यू येस. हे काय माहितीये का, चित्रात दर्शवल्याप्रमाणे खाली पैकी कोणतं एक्सटेन्शन इमेज किंवा फोटो संबंधित वापरला जातो, तर हा सोडून हे तीन वापरले जातात. म्हणजे जेपीजी पण आहे, जीआयएफ आहे आणि पीएनजी आहे. आपण जे कॅमेऱ्याने फोटो काढतो ना, हे सगळे तीन टाईप मध्ये येतात. एक्सटेन्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला? एक्सटेन्शन म्हणतात. म्हणजे हा डब्ल्यू येलो सोडून हा आहे. तर मॅडम साठी एकदा क्लॅपिंग करताल का? क्विक रिस्पॉन्स क्यूआर. ओके, हा रिस्पॉन्स आपण क्रिएट करता आला पाहिजे. पुढचा चेक करा, खाली वेबसाईट आहे, कन्सिडर द लिंक बिलो, वेबसाईट इज. तर तुम्हाला इथं ऑलरेडी ऑप्शन दिले, बट त्याची एक इमेज पण दाखवलेली आहे. काय? हा बरोबर ना. मग यापैकी कोणतं ऑप्शन आहे? सेक्युअर. मॅडम साठी क्लॅपिंग करता लोका. कारण एक लक्षात आहे, एचटीटीपी हा अनसिक्युअर आहे, बरोबर. बँकेत, एचडीएफसी बँकेत किंवा समजा एसबीआय बँकेमध्ये 1 लाख रुपये डिपॉझिट करायचे आणि तेच 1 लाख रुपये तुम्हाला एका पतसंस्थेत डिपॉझिट करायचे. कुठं सिक्युअर आहे? एसबीआय बँकेमध्ये, बरोबर ना. तसं हे जे ब्राउझर आहे ना, हा ब्राउझर इथं सिक्युअर आहे, बरोबर. HTTPS येस लावला म्हणून तो सिक्युअर आहे. ओके, त्यामध्ये काय आहे? सिक्युअर आहे. आणि सिक्युअर म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेबसाईटला व्हिजिट दिली, तुम्ही जर समजा युट्यूबला गेलात, गुगलला गेलात, किती जणांना वाटतं तुम्ही सिक्युअर आहात? किती जणांना इंस्टाग्राम वापरताय, किती जणांना वाटतं सिक्युअर आहात? सिक्युअर पहा, फक्त स्क्रोलिंग नका. तुम्हाला माहिती आहे, एक डाटा आहे, तुम्ही जसं पाहत जाता ना, तर ते तुम्हाला ऑब्स करतं आणि त्यानुसार तुम्हाला प्रेझेंट पण करतं. तुम्ही जर एक व्हिडिओ पाहिला की त्यांना समजतं की तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे तुमचा माइंड रीडिंग केलाय आणि त्यानुसार तुम्ही काय करता, डिस्प्ले केलं जातात. म्हणजे ऍक्च्युअली नॉट सिक्युअर. प्रत्येक आता हे सगळं एआय मध्ये आणि सायबर सिक्युरिटी मध्ये येतं. तर सायबर सिक्युरिटी का असतो, त्याच्या रिलेटेड पण आपल्याकडे कोर्सेस असतात. त्या रिलेटेड आपण तुम्हाला की आपल्याला कोणते काम करायचंय तर एक सिक्युअर असलं पाहिजे, ही फिलिंग आपल्याकडे क्रिएट झाली पाहिजे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण इथे सबमिट आन्सर वरती काय करायचं, क्लिक करायचं. तर ऍक्च्युअली जर तुम्ही अटेम्प्ट्स मध्ये जर पाहिलं तर जवळपास 5 क्वेश्चन्स आपले अटेम्प्ट झालेले आहेत. आपल्याला पास होण्यासाठी 1 मार्काची गरज आहे. ओके, पुढचा क्वेश्चन्स पहा. इमेज याबद्दल माहिती दर्शवते. इमेज शो द इन्फॉर्मेशन अबाउट. तुमच्या समोर हे दाखवलेलं आहे. मायक्रो प्रोसेसर, रॅम, स्पीड आणि मेमरी. इमेज टोटल क्लिअर नाही दिसत ना?
फायनली करायचं की शुअर नाही सिक्युअर नाही स्पीड शुअरली डेफिनेटली स्पीड घ्यायचं हे तुमच्या खात्यामध्ये टाकलं जाईल ना तर आपल्याला एकाच मार्गाची गरज आहे ठीक आहे तुझे विचार करायचं का नाही त्यानंतर आपण बोलायचं क्वेश्चन which of the following payments options can be reused after purchasing any goods from the e-commerce website net banking credit card cash on delivery आणि पासबुक हा आता मल्टी चॉईस आला बरोबर तर इथं तुम्हाला काय करायचं सगळ्या याच्यावरती क्लिक करायचं बरोबर ना पासबुक नाही बरोबर ना का पासबुक सिलेक्ट करायचं आणि बाकीचे काहीच नाही करायचे हे पण इथं असं होऊ शकतं बरं आता मॅडमने उत्तर काय सांगितलंय पासबुक असं बरं झाले काय पासबुक नाही करू शकत ई कॉमर्सचं पासबुक दाखवायचं तुमचं पेमेंट झाली नाही करू शकत त्यामुळे इथं मल्टी चॉईस आहे त्यामुळे तुम्हाला इथं काय करायचं क्लिक करायचं पासबुकला आणि टिक करायचं ओके आणि सबमिट आन्सरला क्लिक करायचं तर सो आपले 6 क्वेश्चन सोडून झाले आता नाही सोडायचे मी आजचा फक्त पासिंग क्रायटेरिया दाखवणार बाकी तुमची स्ट्रेंथ तुम्हाला वाढवायची आहे ना स्कोरिंग वाढवायचं आहे ना तर मला अगोदर तुम्हाला पास करायचं का फेल व्हायचंय तुम्हाला मी अगोदर दाखवले 90 वाले पण फेल आहेत 40 वाले पास आहेत 90 वाले फेल आहेत आणि 40 वाले पास आहेत काय क्रायटेरिया समजून घ्यायचा क्रायटेरिया समजला की आता जर तुम्हाला असं किती जर असे 6 प्रश्न तुम्ही शोधून काय केले तर सबमिट केले फक्त ऑब्जेक्टिव्ह होता थिअरीचे तर किती टाइम लागू शकतो मॅडम असे 6 प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर किती वेळ लागू शकतो 2 आणि 3 किती झाले 5 तुम्हाला 6 मिनिटं तुम्हाला इतकं सोचायला तुम्हाला तुम्हाला प्रश्न पुढचे नाही प्रश्न काय आहे असे परफेक्ट जर 6 प्रश्न जर तुम्हाला असतील आणि लक्षात प्रत्येक बोर्डवरती ऑल बोर्डची जी स्ट्रॅटेजी आहे ना प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे तो 10वी असो 12वी असो ऑल अबाउट सगळे विद्यार्थी पास झाले पाहिजे पण विद्यार्थी ना ऑलरेडी ब्रेनने ना कन्फ्यूज असतात सिक्वेन्स किंवा त्याला अंडरस्टँडिंग करत नाहीये त्यामुळे आपण फेलियर होण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक बोर्डने सांगितलंय की याच्यामध्ये 50 प्रश्नापैकी 14 प्रश्न आणि 6 प्रश्न तुम्हाला येत आहे असेच आहेत फक्त तुम्ही त्याला आहे ना शोधलं नाही तुम्ही धरले सिक्वेन्स पकडलाय डायरेक्टली सबमिट केले आता तुमच्यामध्ये जे सगळे बसलेले आहेत सिक्वेन्स वाईज सगळेच पास होतील असं किती जणांना वाटतंय नाही वाटत ना पण तुमच्यामध्ये बसलेले कोणीतरी विदाउट सिक्वेन्स रॅन्डमली टॉपर पण आहेत ना कुठे सिक्वेन्स मध्ये त्यामुळे सिक्वेन्सला पकडून चालू नका त्यामुळे आता मी जे तुम्हाला दाखवलं रॅन्डमली काय करा माहिती का विदाउट सिक्वेन्स जर तुम्ही परफेक्ट सोडलं तर 6 प्रश्न सोडण्यासाठी विधिका मॅडम किती लागू शकतात तुम्हाला 2 मिनिटं लागतील हा मॅडम तुम्हाला किती लागतील सगळे ओळखीचे असतील अजून थोडं क्लोज करायचं का ठीक आहे आता गुरु कम्प्युटरला तुम्हाला यायचं तुमच्या घरातून निघायचंय तर किती वेळ लागू शकतो तुम्हाला 5 मिनिटं की 2 मिनिटं ऑप्शन 2च दिलेत ना म्हणजे समजा अननोन पर्सन आहे त्याला 5 मिनिटं लागतील आणि तुम्ही अननोन नाही आहेत ना त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटं लागतील बरोबर जो अननोन आहे तो विचारत येणार आहे त्याला परत कन्फ्युजन होणार आहे त्याला सांगितलं इथं नाही तुम्ही राईटनी जा तो पुढे गेल्यानंतर म्हणतो लेफ्टनी जा काय झालं कन्फ्युज होतंय ना चेंज होतंय पाक काय होतं त्याचा रोडमॅप चेंज होतोय तसं तुम्ही डिरेक्टली येणार आहात ना इथं कन्फ्युजन आहे का जर असे सगळे प्रश्न ऑन द स्पॉट तुम्ही पाहिल्यानंतर त्याचा आन्सर तुम्हाला डिस्प्ले होतंय असे प्रश्न जर असतील तर किती वेळ लागू शकतो किती वेळ लागू शकतो मॅडम 3 मिनिट 2 मिनिट 2 ते 3 मिनिटं लागते सगळ्यांना
ओके, हा 6 प्रश्नांचा विषय बरं का लक्षात ठेवा. आता जर समजा 6 प्रश्न तुम्ही आलेत परफेक्ट आहे, त्याचा काय झाला, कॉन्फिडन्स वाढला तुमचा, आता भीती दूर झाली का, फेल होण्याचे चान्सेस संपले ना. आता फेल होण्याचे चान्सेस काय झाले, संपलेले आहेत. आत्मविश्वास वाढलाय की मी आता पास होत झालेले आहे. आता पुढचे प्रश्न कसे जरी सोडले तर भीती आहे का, पण सगळे जर असे सोडून दिले सबमिट तर भीती आहे ना. शेवटचा रिझल्ट काय येतो काय नाही. जर तुम्हाला ह्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला जर समजलं पाहिजे की मी पास झाले, तर तुमचा एवढा कॉन्फिडन्स हवा आहे की ज्या प्रश्नावरती जे उत्तर ज्या ऑप्शनवर क्लिक करतात आणि सबमिट वर क्लिक केलं की वाटलं पाहिजे की याचं उत्तर परफेक्टली चुकणार नाही, मी फेल होणारच नाही. एवढी तुम्हाला स्वतःला गॅरंटी असते. असे प्रश्न तुम्हाला अगोदर काय करायचे, सोडायचे. जर 3 मिनिटात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पास झालं ते समजलं, आता पुढच्या लेवलला जाणार आहोत प्रॅक्टिकल. मग तुम्ही म्हणताल बाकीचे राहिलेले 9 प्रश्नांचं काय करायचं, 9 प्रश्न तुमच्याकडे पेंडिंग आहेत ना, बरोबर. ते हे 9 प्रश्न पण सोडायचे तुम्हाला, पण कधी, तर लक्षात ठेवा लाईफ मध्ये चमत्कार होतात का, कधी होतात माहिती का, जर अगोदर तुमचा कॉन्फिडन्स गेन झाला, काही वेळेस अंदाज पण खरा ठरतो बरं का, पण पहिल्याच वेळेस अंदाज लावला तर तो खोटा पण ठरतो. मिरेकल जर करायचे असतील ना तर पहिला कॉन्फिडन्स दाखवा, नंतर तुम्ही काय करा, मिरेकल्स दाखवा, मिरेकल्स होणार. पण अगोदरच धरलं की सबमिट केलंय तर रिझल्ट पण शेवट धरला की सबमिटच येणार. तुम्हाला असंच सबमिट केलं, उत्तर सबमिट असंच येणार ना. त्यामुळे अगोदर असे सगळे काय करा, 6 परफेक्टली सोडून घ्या, त्यानंतर पुढचा प्रॅक्टिकल मध्ये आपण जातो. नो डिफिकल्ट. प्रॅक्टिकल मध्ये पहिले विंडोचे प्रश्न सोडायचे. कोणते प्रश्न सोडायचे, एकदम सोपे प्रश्न आहेत. कट, कॉपी, पेस्ट, रिनेम, ओपन करा, क्लोज करा, सेव्ह करा. एकदम सोपे प्रश्न आहेत. तर पहिलाच क्वेश्चन आहे, सपोर्ट फोल्डर मध्ये जा, MSCIT नावाने एक नवीन फोल्डर क्रिएट करा. इंग्लिश मध्ये क्रिएट अ न्यू फोल्डर विथ नेम MSCIT इन द सपोर्ट फोल्डर. किती जणांचं उत्तर येतं, बाकीचे बळजबरीने हात नाही वरती करायचे. बळजबरी केल्यानंतर शेवट रिझल्ट काय ना, करेक्ट आहे ना, कोणता रिझल्ट येणार, परफेक्ट येणार नाही. ज्यांना याचा आन्सर येते का, कसं सोडायचं मी तुम्हाला दाखवतोय पा. क्लिक हिअर टू स्टार्ट प्रॅक्टिकल टेस्ट फॉर दिस क्वेश्चन. सेपरेटली त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. पहा मी तुम्हाला सांगितलं मराठी लँग्वेज घेतल्यानंतर काय बेनिफिट आहे, तो क्वेश्चन इंग्लिश मध्ये पण डिस्प्ले होतो आणि मराठी मध्ये पण डिस्प्ले होतो. ओके, त्यानंतर इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर विशेष करून प्रॅक्टिकल क्वेश्चन्सला तुम्हाला थोडा सस्पेन्स ठेवावा लागेल. ओके, कुठेही क्लिक करायचं नाही, रॅन्डमली डबल क्लिक कुठं करायचं नाही, तर हँग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण ऑनलाईन एक्झाम असते, तर तुमचं स्पीड वगैरे बाकीचे सगळे कन्सेप्ट, तर अशा वेळेस तुम्ही काय करता, एक्झामला एखादा क्लोज करता येणार नाही. एक्झाम स्टार्ट झाली ते एक्झाम बंद कधी होणार, टाइम संपल्यानंतर. ओके, त्यानंतर इथे लक्षात ठेवा सपोर्ट फोल्डर दिलेला आहे, डबल क्लिक करा. त्यानंतर त्यांनी सांगितले MSCIT नावाने एक नवीन फोल्डर तयार करा, राईट क्लिक करा, न्यू मध्ये जा आणि त्यानंतर फोल्डर वरती क्लिक करा. बऱ्याच जणांचं असं पण होतं ते बाजूला जातो, तर तुम्ही हा एरो पॉइंटर या पद्धतीने सिक्वेन्सने चला, फोल्डर वरती क्लिक करा आणि आपण तुम्हाला काय करायचं, MSCIT नाव टाइप करायचं. मॅडम टाइप करतात. आता MSCIT कॅपिटल मध्ये का नाही, कॅप्स लॉक ऑन करा, हे सांगायची गरज आहे का, नाही. डॅश येस, त्याच्या पुढे स्पेस वगैरे काहीच द्यायचं नाही. इथं साइटला क्लिक करायचं, साइटला क्लिक केल्यानंतर ते ऍक्टिव्ह होते आणि आफ्टर सबमिट वरती क्लिक करायचं. म्हणजे तुमचा मार्क झाला नाही तर तुम्ही सगळं घाईमध्ये काय केलं, पटापटा केलाय आणि डायरेक्ट सबमिट केलंय, मार्क जाऊ शकतो. काय तात्पर्य झालं, बरेच विद्यार्थी सर मी सगळं बरोबर केलं होतं पण चुकलेलंच नाही. पण आपण काही चूक केली कधी पाहतच नाहीये ना, काहीतरी चुकतंय, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येतात. लास्टला सबमिट वरती क्लिक करा. असे प्रश्न जर तुमच्या ओळखीचे असतील तर वेळ कमी लागेल का जास्त लागेल, कमी लागणार आहे. तर पहिले सगळे विंडोजचे प्रश्न अगोदर सोडायचे, बाकी कोणतेही प्रश्न सोडायचे नाही. ओके, त्यानंतर स्टुडंट फोल्डर कॉपी करा आणि स्कूल फोल्डर मध्ये पेस्ट करा. किती जणांना जमतंय, हा जमतंय, येस. स्टार्ट वरती क्लिक करूया, स्टुडंट फोल्डरला राईट क्लिक करायचं, कॉपीवर क्लिक करायचं, स्कूलला ओपन, राईट क्लिक आणि देन पेस्ट. कॉपी करा म्हणले, पेस्ट म्हणले का,
एक विद्यार्थी म्हणला सर कॉपी करायला सांगितलं, पेस्ट करू सांगितलं त्यांनी. आता काय उत्तर द्यायला पाहिजे सर? जीनियस बरं काय डेमो नाही राईट, जीनियस मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय. त्यांनी प्रश्न असं का दिला, मग कॉपी करा पेस्ट नाही करून त्यांनी पेस्ट पण द्यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम मला सांगत नाही त्याच्यात पेस्ट पण आहे. त्याची कन्सेप्ट काय, कॉपी केल्यानंतर कॉमन कन्सेप्ट आहे. तुम्हाला तुमच्या घरी गेस्ट आल्यानंतर त्यांनी सांगितलं काय आवडतं, आपण त्यांची चॉईस विचारतो ना, देवर विचारतो कॉफी. तर कॉफी बनवल्यानंतर त्यांना देवत आलं ना, डिलिव्हर तर करावं लागेल. तुम्ही कॉफी सांगितली, तू द्यायची कुठं सांगितली? तो सिक्वेन्स काय तुम्हाला या पद्धतीने काम करता आलं पाहिजे. त्याची असेसमेंट राहतात सगळे नाही राहत, युनिकच राहतात. सक्सेस पण युनिकच आहे, म्हणजे असेच युनिक होतात. सो त्यानंतर पुढचा क्वेश्चन, सपोर्ट फोल्डर उघडा आणि एमएसआयटी फोल्डर कायमचे डिलीट करा. काही विद्यार्थी एवढे हुशार आहेत ते सपोर्टला डिलीट करून टाकतात. तिथे कशा जायचे? अरे रील टाकते बरं का, तुम्ही पण टीचर अनुभवत असताल, म्हणजे जे सांगितलं ते कमी करतात, जे सांगितलं ते जास्त करतात. तर सो सपोर्ट फोल्डर मध्ये तुमच्यापैकी कोणी एक्सपिरियन्स घेतलाय का? स्टार्टिंगला घेतला असेल, स्टार्ट ओके. त्यानंतर सपोर्टला ओपन करा आणि एमएसआयटी सांगितलंय, राईट क्लिक करा आणि डिलीट करा, सबमिट वर क्लिक करा. 3 प्रश्न सोडून झाले. किती जणांना वाटते 3 चे 3 मार्क बरोबर असू शकतात? असा तुमचा कॉन्फिडन्स आहे. त्याला परफेक्शन आणि परफेक्ट म्हणतात. याला करेक्ट आणि फेलियर नाही. तुम्हाला परफेक्शन आणि त्यामध्ये फोकस करायचा. आता वर्डचा क्वेश्चन सोडायचा नाही. विंडोजचे क्वेश्चन याच्यावरती पहिल्या लेवल मध्ये चेक करायचे. इथं स्क्रोलिंग बार दिलेला आहे, स्क्रोलिंग बारने 1 बाय 1 चेक करायचे. नाहीये तर मीडियम डिफिकल्ट मध्ये चला क्वेश्चन दिसेल का. सेंड टू फोल्डर मध्ये जॉय फाईलचे ऍट्रिब्यूट बदलून रीड बदलून रीड हिडन करायचे तुम्हाला. किती जणांना जमेल हा? जमतंय ना? स्टार्टवर क्लिक करा, सपोर्टला ओपन करा, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, ऍट्रिब्यूट्स दिलाय, हिडन्स वर क्लिक करायचं आणि सबमिट वर क्लिक करायचं. किती प्रश्न झाले विंडोजचे? 4. एकदम सोपे प्रश्न. स्टार्टिंग वर का मी तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज करतो. आणि सांगितलं ना, यशाचा सगळ्यात मोठं स्टेप काय माहिती ना? सक्सेसची पहिली स्टेप काय? आत्मविश्वास. आत्मविश्वासाशिवाय तुमचा कोणताच मार्ग कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप मॅटर करतो. त्यानंतर याच्यामध्ये पुढचे काही क्वेश्चन्स आहेत तर विंडोजचे चेक करायचे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल वरती क्लिक करायचे. प्रॅक्टिकल वरती नंतर पुढचा क्वेश्चन दिला, सेंड टू द ऑप्शन वापरून सपोर्ट होम इंडेक्स फोल्डर मध्ये स्टोअर असलेल्या सर्व एक्सेलच्या फाईल सीट या नावाने त्याच फोल्डर मध्ये कॉम्प्रेस करा आणि देन रिफ्रेश करा आणि आफ्टर सबमिट करा. हा प्रश्न सेम त्याप्रमाणे स्टार्ट करायचा आहे. सपोर्टला ओपन करा, होमला ओपन करा, इंडेक्सला ओपन करा आणि सगळ्या फाईल अशा सिलेक्ट करायच्या. राईट क्लिक करा, त्यानंतर इथे सेंड टू ऑप्शन दिलाय आणि इथे कॉम्प्रेस झिप दिलेला आहे. क्लिक करा आणि त्याला नाव द्यायचे पहा, काय शीट्स नाव द्यायचे. येस कॅपिटल आला पाहिजे, टाइप करतो मॅडम. शीट्स नाव द्यायचे, सीट्स आणि त्या साइटला क्लिक करा. सबमिट करायचं का? नाही. समजा तुम्ही हे सगळं शीट बीट तयार केलं आणि रिफ्रेश नंतर सबमिट केलं तर उत्तर मिळणार नाही. आणि तुम्ही म्हणायचे हे सगळं केलं होतं. कन्फ्यूज. ओके, राईट क्लिक करायचे आणि देन रिफ्रेश ऑप्शन दिलेलं आहे. ओके, रिफ्रेश करा आणि आफ्टर सबमिट. किती प्रश्न सोडले आपण? 6 प्रश्न. बरोबर ना? म्हणजे ऍक्च्युअली हे 6 आणि प्रॅक्टिकल किती होते? प्रॅक्टिकलचा पुढचा क्वेश्चन घ्या. आता पुढचा घ्यायचा आपल्याला वर्ड कर जायचं प्रॅक्टिकल मध्ये. अगोदर विंडोजचे प्रश्न सगळे सोडून घ्यायचे आणि त्यानंतर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, त्यानंतर आउटलुक आणि इंटरनेट या सिक्वेन्सनी शोधून पण कुठून सांगितलंय? तिन्ही लेवल मध्ये अगोदर विंडोजचे शोधायचे, तिन्ही लेवल मध्ये अगोदर वर्डचे शोधायचे, तिन्ही लेवल मध्ये अगोदर पॉवर पॉइंटचे शोधायचे, तिन्ही लेवल मध्ये अगोदर आउटलुकचे शोधायचे. आणि अशा स्टेप बाय स्टेप जर सोडले तर तुमचा त्या रिलेटेड कन्फ्युजन होणार नाही. मला सांगा,
तुम्हाला टू व्हीलर गाडी चालवता येते? येते. त्याचा फ्युएल काय आहे? पेट्रोल आणि डिझेल पण आहे. ईव्ही आहे. बरोबर. आता पेट्रोल पंपावर जायचं इकडे तो. मग ईव्हीच्या स्टेशनला काय पेट्रोल पंपावरची गाडी घेऊन जायची का? फ्युएल ते आहे. पहिला फ्युएल काय तुमचा? विंडोज. पहिला फ्युएल काय तुमचा? विंडोज आहे. विंडोजला सिक्वेन्स वाइज कंप्लीट करा. सेकंड फ्युएल काय तुमचा? वर्ड आहे. त्याला सिक्वेन्स वाइज कंप्लीट करा. सिक्वेन्स जर असं केला की तुमचा कॉन्फिडन्स गेन होईल आणि जे तुम्हाला परफेक्ट आन्सर येत आहे ते सबमिट होतील. कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल की आता मी पास झालेले, बिंदास रिलॅक्स होऊन जा. रिलॅक्स होऊन जा म्हणजे नाही, पुढची तुम्हाला सोडायचं, तुमचा स्कोरिंग वाढवायचा आहे. पण 60 मिनिटाच्या आतमध्ये ज्यांना पास व्हायचंय त्यासाठी तुमचा क्रायटेरिया या सिक्वेन्सनी जर फोकस केला तर डेफिनेटली तुम्ही प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने पास होऊ शकता. आता किती जणांना असं वाटतं की मी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे? मॅडमचा आवाज थोडासा असला पाहिजे, तुमच्याकडे आवाजही आला नाही पाहिजे आणि असा आवाजच आपल्यापर्यंत येतो. जी स्टेप आहे सपोर्ट काय, तुम्हाला मी तेच लेवल कंप्लीट करतोय की तुम्हाला सपोर्ट येईल. समजा मी तुम्हाला पास करून देणार, आता आपण 5000चा आवाज ठेवलाय, मॅडम मला वाटतं 50च्या रेंज मध्ये आहेत का वेदिका मॅडम? म्हणजे तुम्ही भरलेली फी टोटली तुम्हाला अवॉर्डच्या स्वरूपात रिटर्न मिळते. आणि तो अवॉर्ड देताना समजा मॅडमला मी सगळे काय करणार माहिती का? प्रश्नाची उत्तरही सांगणार, अवॉर्ड मीच देणार आणि ढोल ताशा पण मीच वाजवणार. आपल्या क्लासची मुलगी 100 पैकी 100 मार्क मिळवते. सरांनी पुढे सांगितलं सांगताय खाली पण लिहायचं काय हे सगळे प्रश्नांचे उत्तर मी दिलेले आहेत म्हणून मॅडम पास झाले. हा सगळं काय माहितीये का? आता सध्या मार्केटमध्ये हेच चालू, तुम्ही नीट झी वगैरे जे आहेत ना, आपल्या नगर जिल्ह्यामधले गुजरात मधले सगळे स्टुडंट आहेत. बरोबर. इथून काही क्वचित सेंटर असतील किंवा क्लासवाले असतील ते जेन्युइन दाखवतात, पण काही जण डुप्लिकेट दाखवतात. तसं आपल्याला त्या खेळाकडे न जाता मॅडमला टॉप आणून 100 पैकी 100 मिळून त्यांना अवॉर्ड देणं हे माझ्या कर्माला पसंत नाही किंवा नियतीच्या आधारावर नाही. मॅडम जर स्वतः जर अचीव्ह झाले तर मॅडम तो आनंद पण तुम्हाला कायम स्वरूपी. जसं तुम्ही टॉप आला, तुमच्यापैकी फर्स्ट सेकंड टॉप आला, तुम्ही सेम पॅचवर आहेत ना, तो वेगळा एक्सपिरियन्स असतो, ती फिलिंग वेगळी असते. तर कुणीतरी आपल्याला दिले तर ती फिलिंग नसते. समजा मी सगळ्यांना डायरेक्टली सगळ्यांना अवॉर्ड देऊन टाकले तर काय वाटेल मॅडम तुम्हाला? छान वाटेल? फीलच नाही होणार. काय प्रॉब्लेम, ते अवॉर्ड कुठे पडलाय तिथं. पण तुम्हाला मी आता अवॉर्ड दिलेत, माझे टॉपर आले, काही जणांनी अवॉर्ड, मॅडम कसं फील करताय तुम्ही? वेगळं फील करताय की नाही, की काहीतरी युनिक फीलिंग करताय. तसा हा अवॉर्डही तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी संधी आहे. 90 आणि 90च्या 5 जे सगळे असणार आहेत त्यांना पण आपण अवॉर्ड देतो, त्यानुसार त्यांना अवॉर्ड देणार आहोत. तर या अवॉर्ड तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. हा काही कोचिंग क्लास नाहीये, हा काही क्लास नाही, आपला प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला एक चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी देतो. तर या लेवल आता आपण पुढचं पाहणार. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये यादी उतरत्या म्हणजे डिसेंडिंग क्रमाने शॉर्ट करायचं. किती जणांचा आन्सर येते? येस. तर त्यात कसं सोडायचं यांना येतंय म्हणजे ऍक्च्युअली लक्षात ठेवायचं की क्लिक करायचंय. डिसेंडिंग ऑर्डर सांगितले, डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर माहिती असेल तुम्हाला, चढता आणि उतरता क्रम. बरोबर. तुमच्या समोर जो काही ऑर्डर आहे ते या ऑर्डरला सिलेक्ट करताना सिलेक्ट मध्ये जा, सिलेक्ट ऑलवर क्लिक करा किंवा कंट्रोल ए करा आणि देन पॅराग्राफ मध्ये तुम्हाला ते ए टू झेड ऑप्शन दिलेत पहा, शॉर्ट ऑप्शन क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग, असेंडिंग म्हणजे ए टू झेड आणि डिसेंडिंग म्हणजे झेड टू ए. तिथे डिसेंडिंग वरती क्लिक करायचे आणि देन ओके. अगोदर 4000 टॉपला होते, चेंज झाले. तर असा सिक्वेन्स झाला पाहिजे आणि देन सबमिट वरती क्लिक करायचं. पुढचा दिलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये यादी उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर सांगितलं. कसं आहे, प्रॅक्टिकल चेंज असू शकतं, त्यानुसार आपल्याला फोकस करायचं. प्रॅक्टिकल चेंज झाले ना, ओके. काही क्वेश्चन सेम पण येतात, फक्त प्रॅक्टिकल बदलतात. सिक्वेन्स किंवा आन्सर सेम आहे, प्रॅक्टिकल बदललंय, क्लिक करायचंय, देन क्लिक नंतर सिलेक्ट ऑल आणि देन आफ्टर क्लिक करायचंय आणि सेम डिसेंडिंग ऑर्डर सांगितलं, ओके क्लिक करायचं आणि सबमिट.
असे वरचे जर प्रश्न असतील तर इझी तुम्हाला तेच प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला परफेक्ट येतात. आता हा प्रश्न तुम्हाला येत नाहीये, खूप मोठा वाटतोय पण सोडतोय. मला वाटतं किती जणांना येतो हा प्रश्न सुद्धा? बरोबर, काही जणांच्या हात वरती आहेत, काहींच्या हात वरती नाही. असं असू शकतं की असं आपण अपसेट असू, आणि जर प्रेझेंट पण असू तर मेंटली प्रेझेंट नसू, फिजिकली प्रेझेंट असू, असे असू शकतो. बरोबर, किंवा हे झालेलं तरी एक क्वेश्चन मी तुम्हाला हा सोडून दाखवतो ज्यांना येतोय तो. त्यानंतर आपण इथं क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर क्वेश्चन जर तुम्ही वाचला असेल तर पहिला प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एकदा तुम्हाला इथे चेक करायचं पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे? शैक्षिक क्लासरूम न्यूजलेटर मजकुराला फॉर्मॅट कॉपी करा. हा जो काही दिलेला आहे याला तुम्हाला काय करायचं? आर्टिकल 1 ला मजकूर काय करायचं? अप्लाय करायचं. पण कसं करायचं आहे? याला सिलेक्ट करून घ्या, फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करायचं आणि आर्टिकल 1 ला सिलेक्ट करायचं, हायफिट अप्लाय करायचं आणि दे सबमिट वरती क्लिक करायचं. ओके, अशा पद्धतीने वर्डचा क्वेश्चन सोडायचा आफ्टर प्रॅक्टिकल्स वर क्लिक करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराइट साइन शेवटी ऍड करा. किती जणांना येतं? जमेल सगळ्यांना परफेक्टली? ओके, तर असे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे? 1 बाय 1 प्रश्न काय करायचे? सोडायचे. बरं, आता मला सांगा, आपण जेवढे प्रश्न सोडले किंवा ज्यांनी जे उत्तर दिले ते सगळे येऊ शकतात का बरोबर, का काही चुकू शकतात? चुकू शकतात. आणि जर चुकू शकले तर आपला जो काय परफेक्ट आहे तो चुकतोय का? म्हणजे तुम्ही अजून एक करेक्ट मध्ये फक्त सबमिट करत राहताय, तर मला वाटतं आपल्याला ते करायचं नाही. तर आता मी तुम्हाला एक ऑप्शन देतो, तर लास्टला 50 ऍपल आहे. किती ऍपल येतं? 50 ऍपल आहे. 50 ऍपल मधून 20 ऍपल तुम्हाला काय करायचे? तर उचलायचे. तर मॅडम तुम्ही काय करता? पासिंग क्रायटेरिया आपण कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला दाखवायचं की कशा 50 ऍपल तुमच्या समोर आहेत. बरोबर, तर 50 ऍपल मध्ये कोणते उचलता तुम्ही? चांगले चांगले उचलता तुम्ही, चांगले चांगले उचलता, चांगले चांगले प्रत्येकाची हावभाव ऍक्शन कशी आहे? वेगवेगळ्या पद्धतीने. हा मॅडम चांगलीच उचलणार आहे. मॅडम मी हात लावला, चांगलीच उचलली. आपण शपथ घेतो मी चांगली इथं सांगितलं त्यांनी. हा मॅडम तुम्ही चांगले चांगले 20 उचलणार आहे. हा चांगलेच उचलणार 20. हा चांगले कॉपी करते असं वाटतं का तुम्ही? कोणीतरी आन्सर युनिक वाटतंय का? काहीतरी आन्सर वेगळा असू शकतं का? किंवा सगळेच ते करते म्हणून माझा वेगळा आन्सर असू मांडू शकते का? हा मॅडम चांगलेच चांगलेच 50 पैकी सिलेक्ट करा. बरोबर. हा मॅडम परफेक्ट चांगलंच उचलणार. बरं, आता तुम्ही काही कापून पाहणार का? समजा ते विचार आतमध्ये काही आहे का? पण आपण बाहेरचं वातावरण पाहतो ना, तुम्हाला काही खराब झालेले दिसतात ना. कोणती वस्तू उचलता तुम्ही? जर एखाद्या ड्रेसच्या दुकानात जर गेला, तुम्ही ड्रेस दिसला की उचलता का? ते सिलेक्ट करता, चॉईस करता. एक दुकान नाही, 4 दुकान, 4 दुकानमध्ये नाही, शेवटचं पहिल्या दुकानामध्ये हेच भारी होता. असा अनुभव नाही का कोणी? किती जणांना अनुभव प्रामाणिकपणे सांगा. कारण ही जे सिलेक्शन आहे ना, हे क्वेश्चनचं फायनल एक्झामचं सिलेक्शन मी तुम्हाला दाखवतोय. तुमच्या लाईफ मध्ये कोणती एक्झाम देताना आहे ना, हा सिक्वेन्स ठेवा. डेफिनेटली तुमच्या लाईफ मध्ये एकही फेलियर होणार नाही. पण आपला ब्रेन काय माहिती का? मला मॅडमच्या पुढे जायचं कॉम्पिटिशन, मला मॅडमच्या पुढे जायचंय. पुढे जायचं म्हणजे नक्की कुठं जायचंय? एक सायंटिस्ट होता, तुम्हाला माहिती का? जसं माहिती का स्टोरी सांगितली तसं मी स्टोरी सांगतो. मला माहिती नाही, तर मला कोणीतरी माझ्या टीचरने सांगितले म्हणून मी तुम्हाला सांगतो. किंवा तुम्हाला पण ते सांगितले असेल. सांगितले का? एक सायंटिस्ट होता, त्यांनी सांगितलं मला पृथ्वीच्या खाली जाऊन पाहायचं नाही की काय चाललंय. त्यांनी त्याचा प्रवास चालू केला. कोण संपला असेल सांगा बरं? सायंटिस्ट संपला, पण पृथ्वी अजून आहे तशी आहे. आणि खाली वापरून पाहिजे ते असं थोडं खिडकीतून पाहिजे आले का? त्याचा मार्ग निघला सॅटेलाइट पाहू शकता ना.
पृथ्वीच्या खाली काहीच नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अंदाज घ्यायचा आहे. सांगायचं तात्पर्य सिलेक्शन्स मॅटर करणार आहे. आता मी सगळे काही क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल काय केले तर जो मुझे भाता है वही मुझे आता है ना, जो मुझे आता है वही भाता है. तेच तुम्हाला करायचे. तुम्हाला जे काहीच वाटत नाही तरी पण म्हणता मी सबमिट केले, शेवटला म्हणता सर मी सगळे सबमिट केले, आता काय करू? आता काय करू? तुमच्या समोर ऑप्शन दिले, एंड एक्झाम करा. ठीक आहे, आता आपण पण एंड एक्झाम करणार आहोत. त्यामुळे रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही सगळेजण अगोदर जे येत आहे ते सोडता. ओके, क्लिअर सगळ्यांना? ओके, पहिला फ्युएल काय तुमचा? विंडोज. ओके, त्यानंतर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट. पेट और दिमाग में अगर गलत पोटात आणि डोक्यात जर चुकीचं जर आलं तर पोट खराब होते आणि डोकंही खराब होते. त्यामुळे तोच फेल अगोदर द्या ज्यामुळं तुमचा रिझल्टही त्याप्रमाणे आला पाहिजे. नाहीतर पेट्रोलची गाडी डिझेल टाकता तर तुमचं इंजिन मध्येच बंद होते. त्यामुळे सिक्वेन्स ठेवा. तर आता मी याला एंड करतोय. एंड एक्झाम वर क्लिक केल्यानंतर डू यू वांट टू फिनिश दिस एक्झाम? Yes. नोटिफिकेशन दिले पहा. येस ऑर नो? जर तुमचे पेंडिंग राहिले असतील तर नो करा. बरोबर, ऑप्शन देते आपल्याला. येस वर क्लिक करा. आर यू शुअर यू वांट टू फिनिश दिस एक्झाम? वाव, काय लँग्वेज आहे यार, माना तुम्ही. काय रिस्पेक्टफुल लँग्वेज आहे. तुम्ही पाहिजे लहान बाळाला काय म्हणायचं, मी तुला मारू का? तुम्हाला मारा आणि मोठ्याला म्हणा मला मी तुला 2 मारू का? तुम्ही मानण्याच्या अगोदर तो तुम्हाला 2 मारू देईल. रिस्पेक्टफुल लँग्वेज मध्ये याच्यावरून आपण शिकलो पाहिजे. आर यू शुअर यू वांट टू फिनिश दिस एक्झाम? येस ऑर नो? तर इथे येस वर आपल्याला क्लिक करायचंय. येस वर क्लिक केल्यानंतर एंड तुम्हाला एक्झाम एंड करायची. येस ऑर नो? लास्ट एंडिंगला तुम्हाला 3 नोटिफिकेशन दिले. जर तुमचे प्रश्न जर पेंडिंग असतील, टायमिंग तुमच्याकडे शिल्लक असेल तर तुम्ही त्याला लास्ट एंडिंगला नो करून परत रिटर्न सोडू शकता. मी आता फक्त तुमचं फाउंडेशन सांगितले. जर तुमचा आत्मविश्वास एवढा जर समजा तुम्हाला समजलं वेळेच्या आतमध्ये तुम्ही एमएससीआयटी ची एक्झाम पास झाला तर मग मी तुम्हाला सांगितलं पुढचं अंदाज पण काही वेळेस खरा पहिल्याच वेळेस अंदाज लावू आणि स्टार्टिंगलाच तुम्ही काहीच न करता मिरॅकल्स होणार. पहिलं तुम्ही तुमचे टास्क कंप्लीट करा. ते टास्कचं बेनिफिट आहे तुमचा क्रायटेरिया. तो क्रायटेरिया जर परफेक्ट कंप्लीट झाला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो आतापर्यंत आपल्या क्लासचे जवळपास 7 ते 8 मुलं टॉप आहे 100 पैकी 100 मार्क मिळवणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही आतापर्यंत आपल्या वेबसाईटला किंवा युट्यूब चॅनलला व्हिजिट दिली असेल. त्याच्यावर हे सगळ्या मुलांचे जेन्युइन रिझल्ट पाहता येतील तुम्हाला पाहता येईल. आणि तुमच्यामधूनही ही अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यामधून येऊ शकता. तर सो आपण इथे येस वर क्लिक करूया आणि क्लिक केल्यानंतर चेक करा आपण जे सोडलेले आहे. तर मला वाटतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण गेलोच पाहिजे. 1 मार्क तुम्हाला फेल करू शकतो. आता आपण टेस्ट करूया. 6 5च मिळाले पण प्रॅक्टिकल 8 पैकी 8 बरोबर आले. हा तुमचा परफेक्ट आहे. काय तुमचा हा परफेक्ट आहे. आणि फक्त करेक्ट तुमच्या समोर जो दाखवलाय तो 5 आहे. 6 परफेक्ट सोडले होते, करेक्ट मात्र 5च आले. एक कोणता चुकलाय तर आपण ते याच्यामध्ये पाहूया. कोणता चुकलाय? येच चुकलाय. बरोबर. आन्सर आपलं हिस्ट्रीत होतं. चूज आन्सर. ओके, तर सो अशा पद्धतीने 1 मार्क मी आता फक्त क्रायटेरिया म्हणजे समजा तुम्हाला 5 जरी मिळाले रिझल्ट फेल नाही का? पण जर तुमचा सेकंड पार्ट फर्स्ट लेवल झाली सेकंड लेवल मध्ये परत ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे. त्याच्यातून पण परत शॉर्ट करायचे. काय करायचे तर जे तुम्हाला येत आहे ते सबमिट करायचे. तिसऱ्या लेवलला पण सेम तोच यूज करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे सोडायचे. परंतु जर समजा येतच नसते
तर चुकीचे सबमिट करू नका. त्यावेळेस तुम्हाला थोडीफार हेल्प केली जाईल, पण जर सगळेच 15 पैकी 15 सबमिट जर केले, नो चान्स. चान्स आहे का? क्लिअर का सगळ्यांना? पण सगळेजण स्वतः पास होतील हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्यामुळे सगळेजण काय करतात, पहिले जे 6 क्वेश्चन परफेक्ट येत आहे किंवा 15 पैकी जे तुम्हाला परफेक्ट येत आहे ते सबमिट करा. जे येत नाही ते पण नुसते सबमिट करून सोडू नका. प्रॅक्टिकल मध्ये पण जे तुम्हाला वाटतंय की याचा आन्सर परफेक्टच आहे ते सबमिट करतात आणि त्यानंतरच पुढे करतात. तर याच्यामधून आपल्याला समजतंय प्रॅक्टिकलचा आपला एक परफेक्ट रिझल्ट आलाय. प्रॅक्टिकल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपला एक रिझल्ट कमी झालाय. तर अशा पद्धतीने असणार आहे क्रायटेरिया. क्रायटेरिया मला वाटतं सगळ्यांना एक शॉर्ट मेसेज दिलाय की सगळेजण कसे पास होऊ शकतात. एक मॅसिव्ह फॉर्म्युला दिलाय, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये यूज करावा. फायनल एक्झामला यूज करा, लाईफ मध्ये पण तुम्ही यूज करा. जे सिलेक्शन महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुमची फायनल एक्झाम असेल, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला त्या स्टेप तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर तुमचा हा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया मध्ये कोण कोणत्या सीट वरती असेल. तर पहिले लक्षात ठेवा 14 तारखेला तुमची एक्झाम चालू होते. तर पहिला जो स्लॉट आहे 9:30 ते 10:30 चा, तर यामध्ये 10 मुली असतील पा जे तुमच्या समोर प्रेझेंट होत आहेत. यामध्ये पलक मॅडम आहेत, त्यानंतर अजून श्रद्धा मॅडम आहेत, त्यानंतर श्रेया मॅडम आहेत, त्यानंतर वैष्णवी मॅडम आहेत, त्यानंतर समृद्धी मॅडम आहेत, त्यानंतर अनुष्का मॅडम आहेत, त्यानंतर सर्वा मॅडम आहेत आणि त्यानंतर सानिका मॅडम आणि त्यानंतर सोनाली मॅडम. हे यांचा 10चा पहिला स्लॉट असणार. ज्या 10 मुली त्या पहिल्या एक्झामला असते 9:30 ते 10:30. तुमचा रिपोर्टिंग टायमिंग ऑलरेडी तुमच्या हॉल तिकीट वरती दिलेला आहे. त्यानंतर पुढचा स्लॉट असणार आहे पा, त्या स्लॉट मध्ये अक्षरा मॅडम असतील, त्यानंतर विदिता मॅडम असतील, त्यानंतर विदिका मॅडम असतील, त्यानंतर दिव्या मॅडम असतील, त्यानंतर ज्ञानेश्वरी मॅडम असतील, त्यानंतर अनुष्का मॅडम असतील, त्यानंतर खुशी मॅडम असतील, त्यानंतर अश्विनी मॅडम, त्यानंतर श्वेता मॅडम आणि सोनल मॅडम. हे पुढच्या स्लॉट मध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या बॅचला किंवा एक्झामला तुमच्या बरोबर कोण असेल हे तुम्हाला माहिती होऊन जाईल. आता तुम्ही म्हणता मी कुठं बसू शकते का? तुम्ही कुठे बसू शकता, फक्त घरी नाही बसायचे ते. हे लक्षात ठेवा. जे सिक्वेन्स तुम्हाला वाटलं तुमच्या फ्रेंडच्या शेजारी बसायचं तर बसू शकता, काय प्रॉब्लेम. ठीक आहे. तर तुम्ही त्या लेवलला पण एवढी काळजी घ्यायची तुमचा फ्रेंड फेल नाही झाला पाहिजे तुम्ही फेल नाही झाले पाहिजे याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची. पण जर एखादा टॉप येत असेल तर त्या टॉपला कमी करण्यासाठी तुम्ही पण त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे दोन्ही काळजी घ्यायची, त्याचं लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर पुढची बॅच 12 ते 1 ची बॅच याप्रमाणे मुलांची बॅच असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचे त्याची त्या पद्धतीने असेल. त्यानंतर त्याच्या पुढे या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये पुढच्या त्या मॅडम असतील. त्यानंतर प्रणिता मॅडम आलेत का? नाही, सॉरी प्रणिती. ओके सॉरी. हा. त्यानंतर वैष्णव मॅडम, त्यानंतर तनुजा मॅडम, त्यानंतर शीतल मॅडम, त्यानंतर स्नेहा का येस आणि सोनताई. म्हणजे यांचा हा स्लॉट पुढे असेल. पण 15 जुलै टोटल तुम्ही 60 जणांची एक्झाम आहे. जवळपास 75 ते 80 मुलांची एक्झाम होती. शनिवारी एक्झाम झाली, उद्या आहे, परवा आहे, 15 तारखेपर्यंत एक्झाम आहे. अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांना तुमचा नियर बाय समजलाय बरोबर. म्हणजे तुमचा क्लोजिंग एक्झामचा आणि आजर पण तुम्हाला सगळं समजले. तर सो अशा पद्धतीचा एक एक्सपिरियन्स एकदा तुम्ही आपल्या वेबसाईटला बाकीच्या युट्यूबला एकदा व्हिजिट द्या. तुम्हाला अवॉर्ड दिले ते अवॉर्ड अचीव करता येतील, तुम्हाला पाहता येतील. तर सो आजचं डायरेक्शन मी तुम्हाला इथपर्यंत थांबतो आणि लास्ट एंडिंगला ज्ञानेश्वरी सगळ्यांचा 30 सेकंदाचा एक फीडबॅक. 3 महिन्याचा तुमचा प्रवास, 3 वर्षाचा बोलला, 1 वर्षाचा पण. हा 1 वर्षाचा प्रवास वेगळा असेल. मॅडमचा आज रिझल्ट लागेल पा, तर तुमचा रिझल्ट मात्र इमिडिएटली असणार. तुमचे 60 मिनिट आवर झाले की तुमच्या हातामध्ये लगेच अपीयरिंग सर्टिफिकेट असणार बरोबर. अपीयरिंग सर्टिफिकेट लगेच तुम्हाला मिळणार आहे आणि ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला मिनिमम तुम्हाला 2 ते 2.5 महिने किंवा 3 महिन्याच्या आतमध्ये येतं. त्यास तुम्ही आपल्या इथे येताल आणि ते तुम्ही घेऊन जाताल. ठीक आहे. तर सो अशा पद्धतीने तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे डायरेक्शन दिले. कसं वाटलं गुरु कम्प्युटरला 3 महिन्याच्या प्रवासामध्ये? एक छोटासा शॉर्ट तुमचा मेसेज द्या
पॉझिटिव्ह वाटला पॉझिटिव्ह द्या, काही सजेशन असेल तर सजेशन पण देऊ शकतो. कम्प्युटरला जॉईन करू आणि तुमचा MSCIT हा जो कोर्स मधून कम्प्युटरचं नॉलेज कसं याबद्दल सांगू शकता शॉर्ट मध्ये? खरंच खूप छान वाटलं. तुमच्यासारखे म्हणजे गुरु कॉम्प्युटर्समध्ये असं इतकं भारी शिकवलं जातं हे मला माहीत नव्हतं. असं पुढेही शिकवलं नाही जात. खरंच खूप छान होतं. जे शिकवलं ते एकदम व्यवस्थित लक्षात राहिलं. आणि थँक्यू. आजची लास्ट एक्झाम डायरेक्शन जी दिली त्याबद्दल काय मत आहे तुमचं? म्हणजे प्रश्न सोपेच होते पण थोडंसं डोकं लावावं लागतंय. डोकं लावावं लागतंय. फक्त डोकं मॉनिटर मध्ये नाही घालायचं बरं का. पण डोक्याशिवाय काहीच चालत नाही बरं का, लक्षात ठेवा. डोक्याशिवाय काय चालतंय का? नाही. येस. ओके, थँक्यू. हा मॅडम, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे हा 3 महिन्याचा जो प्रवास आहे कसा गेला गुरु कम्प्युटर बरोबर? जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा असं बिलकुल असं बोलत नव्हते, कॉन्फिडन्सच नव्हतं माझ्यात. तेव्हा सरांनी पण सांगितलं का होईल आपोआप, करून मी सगळं करून घेतो. त्यानंतर मग जसे 3 महिने आले, सरांचं शिकवणं वगैरे पण छान आहे. एक एक गोष्ट असं त्या गोष्टीच्या आतमध्ये जाऊन ती गोष्ट शिकवतात. येस येस, आणि- थँक्यू. हा, नाईस नाईस, थँक्यू. सो शॉर्ट मेसेज बट युनिक. थँक्यू. येस. हा, वेदिका मॅडम, काय वाटतं तुमचा प्रवास कसा आहे? मागचे 3 महिने या क्लासमध्ये खूप छान वाटलं आणि पर्टिक्युलरली ते जे सॅटर्डेला सेशन व्हायचे त्याच्यामुळं खूप कॉन्फिडन्स गेन झाला. आणि इथं मला याच्या आधी प्रॅक्टिकल ट्रेनिंगला कधी अवॉर्ड भेटले नव्हते, ते पण भेटले. वाव, थँक्यू. नाईस. हा मॅडम, काय वाटतं तुम्हाला जॉईन केल्यापासून? सर आम्हाला नेहमी सांगायचे तर आम्ही शिकवत नाही तर ट्रेन करायला येतो. त्याच्यासाठी खूप थँक्यू सर. तुम्ही मला एवढं चांगलं गायडन्स दिलं. लाईफबद्दल पण शनिवारी सांगायचे तुम्ही. थँक्यू. येस. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का गुरु कम्प्युटर मधून तुम्हाला फक्त आणि फक्त कम्प्युटरचं ट्रेनिंगच नाही, तर तुम्हाला संस्कार असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, अजून बिल्डिंग अप कॉन्फिडन्स वेगळ्या पद्धतीने असेल, हा तुमचा कोर्स नाही, MSCIT कोर्स नाही, तुमचा कॉन्फिडन्स आहे गेन करण्याचं कार्य केलं गुरु कम्प्युटरने. मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी आले होते त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती जमेल का नाही, पण सरांनी खूप मस्त समजून सांगितलं, त्याच्यामुळं जमते आणि कॉन्फिडन्स पण वाढला. ओके, थँक्यू मॅडम. येस मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? सरांनी 3 महिने खूप छान शिकवलं, मला आवडलं आणि त्यांनी खूप गाईड पण केलं. की मी पण स्टार्टिंगला खूप भेजी, पण सरांनी खूप कॉन्फिडन्सली आम्हाला सगळ्यांना खूप गाईड केलं. येस. ओके, थँक्यू मॅडम. येस मॅडम, काय ओपिनियन आहे तुमचं? ज्यावेळेस मी पहिल्यांदा आले होते त्यावेळेस कम्प्युटरविषयी काही ज्ञान नव्हतं आणि तुम्ही पण मला खूप काही शिकवलं बसून नीट नाही, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि दरवेळेस सॅटर्डेला तुम्ही जे आम्हाला करिअरविषयी किंवा संस्कारविषयी सगळ्याविषयी गाईड दिलं त्यामुळे थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. येस मॅडम, काय वाटतं 3 महिन्याचा आम्हाला प्रवास तुमचा? शाळेत म्हणजे कॅम्प्युटरबद्दल माहीत नव्हतं. ज्यापासून मी गुरु कॅम्प्युटरमध्ये आले त्यापासून मला कॅम्प्युटर हँडल करणं हे सगळं येतं आणि सरांनी चांगलं गायडन्स दिलं आम्हाला सगळ्यांनी. येस, थँक्यू मॅडम. येस मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? सरांनी या 3 महिन्याचा प्रवास खूप चांगला होता. सरांनी दर शनिवारी आम्हाला नाही का करिअरबद्दल गाईड केलं आणि चांगले संस्कार कसे करायचे त्याच्याबद्दल पण गाईड केलं. पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती, पण नंतरून सरांनी थोडीशी हिंमत दिली, करत जा, मोटिवेशन केलं, त्याच्यामुळे पण थँक्यू येस, सर. थँक्यू मॅडम. येस. हा मॅडम, काय वाटलं तुमचा प्रवास? मी जेव्हा फर्स्ट दिवशी आलते तेव्हा मला कम्प्युटर ऑन करता पण येत नव्हतं. सरांनी जे जे शिकवलं आतापर्यंत ते मला सगळं समजलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवलं. आणि शनिवारी जे स्पीच द्यायचे वेगवेगळे टॉपिकवर, त्यांनी कॉन्फिडन्स पण वाढायचं. ओके, सो थँक्यू मॅडम. मॅडम, तुमचा प्रवास 3 महिन्याचा कसा होता? पहिले चालते तेव्हा खूप भीती वाटत होती त्यासाठी जर काय होईल तेव्हा, पण आलो चांगलं वाटलं. तुम्ही पण चांगलं आम्हाला गायडन्स दिलं. येस. ओके, थँक्यू मॅडम. मॅडम, काय प्रवास आहे? गुरु कम्प्युटरमध्ये मी 3 महिने खूप छान कम्प्युटरचं ज्ञान शिकले आणि मला असं कळलं की गुरु कम्प्युटर हे कोचिंग क्लास नाही तर परफेक्ट ट्रेनिंग सेंटर आहे. आणि Okay, so माझा thank कॉन्फिडन्स you. बिल्ड झाला आणि आपण MSCITचे क्वेश्चन हे करेक्ट नाही तर परफेक्ट सोडवले पाहिजे. वाव, नाईस. युनिक पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आपण इथे क्वेश्चन सोडायचे नाही तर परफेक्ट सोडले पाहिजेत, नाही का? मी पहिल्यांदा गुरु कम्प्युटर जॉईन केले तेव्हा मला खूप भीती वाटायची. मला वाटायचं की मला जमेल का नाही, पण तुम्ही आम्हाला गाईडलाईन केलं त्याच्यामुळं मला जमलं कम्प्युटरचं. त्याच्याबद्दल थँक्यू सर. येस, थँक्यू मॅडम. येस. गेले 3 महिने खूप नॉलेज गेन झालं आणि गायडन्स पण चांगला होता, त्यामुळं चांगलं वाटलं. येस, थँक्यू. हा मॅडम, काय गुरु कम्प्युटर्स एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला फक्त कम्प्युटर रिलेटेड नॉलेज नाही भेटत, आपण खूप सगळ्या स्किल्स पण गेन करतो. प्लस आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज पण भेटतं. सर खूप स्पिरिच्युअल आहेत
आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत गाईड करतात. आता मी जसं 3 महिने मला रोज कंटिन्यू नाही करता आणि माझे काही क्लासेस होते त्याच्यामुळे, पण सरांनी मला इतकं चांगलं गाईड केलं की त्याच्यामुळे मी सगळं कव्हर अप करू शकले. सो थँक्यू सर. नाईस, थँक्यू. हा मॅडम. मी गेल्या 1 वर्षापासून क्लासला आहे. 1 वर्षात खूप काही शिकायला भेटलं, म्हणजे संस्कार, एज्युकेशन, कम्प्युटर सगळं सरांनी खूप चांगल्यापैकी शिकवलं आणि कॉन्फिडन्स पण खूप गेन झाला. ओके, थँक्यू मॅडम. तर गुरु कॉम्प्युटर्स एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथं मला इथून मागचं म्हणजे 15 वर्षात जे नॉलेज मिळालं नाही ते ह्या 3 महिन्यात मला ते मिळालं. आणि सर जे शनिवारी सेशन वगैरे घेतात तर त्याच्यात ते म्हणजे फक्त करिअर डायरेक्शनच नाही तर आपलं लाईफ कसं जगलं पाहिजे आपण आणि संस्कार मुलांवर करतात ते. तर थँक्यू सर. येस, थँक्यू मॅडम. नाईस. हा मॅडम. गुरु कॉम्प्युटर जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून मला काहीच आत्मविश्वास नव्हता. सरांनी माझा आत्मविश्वास वाढवला. जसं की सर तुम्ही आज सांगितलं, क्वेश्चन परफेक्टली तर करेक्ट केले पाहिजे. आणि थोडं मिसगाईड होईल. करेक्ट नाही, परफेक्ट सांगितलं. कन्फ्यूज नाही. हां. सरांनी खूप छान शिकवलं आणि काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि कॉन्फिडन्स वाढलं. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. हां मॅडम. गेल्या 3 महिन्यात म्हणजे कॅम्प्युटर विषय काहीच माहीत नव्हतं. ते आत्ता कळलं की कसं काय ते, आणि पेपरची गाईडलाईन अशी दिली की नाही का जे पहिले शिक्षक लोकांनी कोणी कशी दिली नव्हती. वा, थँक्यू. नाईस, थँक्यू. मॅडम काय वाटतं एक टीचर म्हणून तुमचं काय वाटतं? एक टीचर म्हणून सांगायचं ठरलं तर गुरु कॉम्प्युटरचं आपलं जे ब्रीदवाक्य आहे, एम्पावर युअर माइंड अँड एनरिच युअर स्किल, तर हे जे ब्रीदवाक्य आहे ना ते एकदम परफेक्ट सर फॉलो करतात. नुसतं नाही का आपण ब्रीदवाक्य द्यायचं आणि ते फॉलो करायचं, नाही असं नाही होते. म्हणजे ते खरंच मुलांचा जो माइंड आहे ना तो एम्पावर करायचं काम सर करतायत. मुलांना चांगल्या पद्धतीने गायडन्स करून आणि स्किलसुद्धा डेव्हलप होत आहेत मुलांच्या. प्रत्येकाला प्रॅक्टिस करायला लावतात. म्हणजे फक्त एक सर्टिफिकेट देणं एवढा उद्देश नाही आहे इन्स्टिट्यूटचा, स्किलसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप करून घेता येईल. थँक्यू. सो तुमचा धन्यवाद की तुम्ही तुमच्या याच्यामधून तुमचा छोटासा ओपिनियन मला दिला. आणि जर 3 महिन्याच्या प्रवासामध्ये आमच्याकडून तुम्हाला काही हानी झाली असेल तर सॉरी बरं का. तर तर निश्चित थँक्यू व्हेरी मच की तुम्ही तुमचा आउटपुट पण आम्हाला चांगलं दाखवताल की हा जो काय तुम्ही गुरु कॉम्प्युटरचा उद्देश काय, जसं मॅडमने सांगितलं, इम्पॉवर युअर माइंड अँड इनरिच युअर स्किल. आपल्याला प्रत्येक कामामध्ये मी तुम्हाला सायन्स म्हणजे टेक्नॉलॉजीचा आधारही दिला आणि विशेष करून तुम्हाला स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिक शक्ती काय असते. बॉडीचे सगळे पार्ट ज्यावेळेस हरतात त्यावेळेस मनालाच परत विचार करावा लागतो आता काय करायला पाहिजे. तसं तुमचा माइंडही तुमच्या कंट्रोलमध्ये असा, कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये नसावा आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यशस्वी व्हावा हा गुरु कॉम्प्युटरचा उद्देश आहे. आणि हीच दिशा देऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यशस्वी व्हावं आणि समाधान कसं असावं याच्यातून मिळावं. आणि विशेष करून तुम्ही तुमची एक्झाम येणारी MSCITची एक्झाम एक चांगल्या पद्धतीने क्रॅक करावी. लाईफमध्ये येणारही एक्झाम तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रॅक करावं. आणि नेहमी एक भाव लक्षात ठेवायचा, आपल्यामुळे कोणीतरी समाधानी झाला पाहिजे. हा आपल्यामध्ये जर गट असेल तर निश्चित आपल्या लाईफमध्ये एक चमत्कार पण होतात, असं आपण याच्यातून थांबतोय. तर आजची डायरेक्शन आणि या डायरेक्शन मधून तुम्ही मलाही स्वतः एक चांगल्या पद्धतीने इन्स्पायर केलं, जे मी तुम्हाला इन्स्पायर करत होतो. तर खूप थँक्यू तुमचं. आणि काही तुम्हाला सजेशन जर असेल तर सजेशन पण देऊ शकता. आणि तुम्ही चांगल्या एक्झाम देताना चांगले मार्क्स मिळवताल आणि चांगला अवॉर्ड अचीव्ह करण्याचा पण सगळेजण तुम्ही एक चांगला प्रयत्न करता. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नाईस.